नमस्कार मंडळी, रामराम. तर व्हिडिओ आहे तर तो खूप जुना आहे. खूप म्हणजे एक 20-25 दिवस झाले आणि आत्ता मी हा व्लॉग अपलोड करत आहे. कारण आत्ता वेळ मिळाला हे सगळं एडिट करायला. तर हा व्हिडिओ आहे माझ्या बंधूंच्या लग्नाचा आणि आम्ही दोघी बहिणी आलो होतो. तर आम्ही एक 10 दिवस आधीच गेलो होतो आणि तिथला हा व्लॉग आहे. तर तुम्ही बघू शकता, हे माझ्या माहेरचं घर आहे आणि इथे खूप छान करमतं. आम्ही जसं गेलो की सगळेच गावातले जे आमचे पाहुणे आहेत, नातेवाईक आहेत, ते सगळे आले, भेटले आणि संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम होता. तर सगळ्या गावकऱ्यांना आमंत्रण होतं. तर इथे आम्ही भाकऱ्या वगैरे बनवत आहोत, चुलीवरचं जेवण. आणि सगळेजण मस्तपैकी जेवले आणि मला हे पूर्णपणे शूट घेता आलं नाही, पण जेवढं काही माझ्याकडनं शक्य होतं तर ते मी शूट घेतलेलं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटेल ते कमेंट करून मला नक्की सांगाल. तर इथे आता संध्याकाळी थोडीशी लगबग चालू आहे, कारण जेवणाची वेळ झाली होती आणि पावसाचा पण अंदाज असल्यामुळे आम्ही पटापट ते सगळं करून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी बघा, आई ही अशी मस्तपैकी टोपलीला सजवत आहे, कारण याच्यामध्ये आम्ही रुखवताचं सामान पाठवणार होतो त्यासाठी. तर हे आईने घरीच बनवलं आहे. आणि ही माझी ताई आहे, जिचं चूल मूलबाई वर्षा म्हणून चॅनलसुद्धा आहे. आणि इथे आता माझ्या भाच्या आहेत, तर त्या पत्रिकेला हळदी आणि कुंकू लावत आहेत. आणि ही मोगऱ्याची मस्त वेल, तर इतका सुंदर सुगंध येतो यातनं. आणि ही वेल पूर्ण मांडवावरती पसरलेली आहे आणि इतका छान, म्हणजे ज्यावेळेस कळ्या उमलतात त्यावेळेस खूप सुगंध दरवळतो सगळीकडे आणि खूप भारी वाटतं. आणि संध्याकाळी मग आम्ही ताईला सोडायला तिच्या सासरी गेलो होतो, कारण ती आली आहे आणि एखाद दिवशी ती म्हणली सासरी पण जाऊन येते. मग ती तिथे जाऊन आली आणि लग्नासाठी खास ती सुट्ट्या काढून आलेली आहे, त्याच्यामुळे जास्त दिवस माहेरी राहणार होती. आणि हे बघा, सकाळी सकाळी एक चिमणी घरात घुसली होती आणि ती सगळीकडे फिरत होती. आणि मग दुसऱ्या दिवशी मी मस्त तयार झाले आणि म्हटलं आता आमच्या जे काही छोट्या-मोठ्या आमच्या विधी असतात लग्नापूर्वी करण्याच्या, तर त्या करून घेऊयात. आणि मग मांडव वगैरे टाकून घेतला, कारण ऊन प्रचंड आहे, त्याच्यामुळे हा ग्रीन मॅट आम्ही टाकला होता, की थोडेफार पाहुणे येत असतात आणि मग थोडंसं छान वाटेल म्हणून. तर मी आणि माझ्या भावाची मुलगी आम्ही गावातल्या मुलींना घेण्यासाठी गेलो होतो. म्हणजे त्या मुली सगळ्या कुमारिका येतात आणि हे जे काही आमच्या विधी असतात तर त्या करत असतात आणि त्यासाठी आम्ही सगळ्या मुलींना बोलवून घेऊन आलो. ह्या सगळ्या माझ्या भावाच्या, बहिणीच्या वगैरे अशा मुली आहेत आणि म्हणजेच गावातल्या आमच्या सगळ्या आता रिलेटिव्हज आहेत त्याच्यामुळे. आणि मग हे मांडव पूजन चालू आहे. तर इथे आता कुमारिका सगळ्या मिळून मांडवाची पूजा वगैरे करत असतात आणि सगळ्या जमल्या होत्या. खूप छान वाटतं. आणि बऱ्याच प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक भागामध्ये प्रत्येकांच्या पूजा किंवा विधी वेगळ्या असतात. तर आमच्याकडे आता अशा चालू आहेत आणि इथे गाव असल्यामुळे इकडे काही एवढ्या सोयीसुविधा नसतात, त्याच्यामुळे आम्ही ज्या आमच्या मोगऱ्याच्या झाडं आहेत, वेल, तर त्याच्यावरचेच काही फुलं तोडून घेतले आणि त्याच्यानेच डेकोरेशन वगैरे केलं. आणि माझं इथे एक पार्सल आलं होतं, फ्लो मॅट्रेसची. ही मॅट्रेस मी मागवली होती बाबांसाठी, कारण आता ह्या लग्नपत्रिका वाटून वगैरे इकडे तिकडे गावाकडे सगळीकडे फिरून बाबांची कंबर खूप दुखायची आणि त्यासाठी मी ऑनलाईन फ्लोची मॅट्रेस मागवलेली आहे, जी फ्लोची अर्गो मॅट्रेस आहे. आणि पार्सल आलं आहे म्हटलं तर आमच्या सगळ्या बंधूंच्या मुलांना ते बघण्याचा इतका इंटरेस्ट, तर ते मला काही बसूच देत नव्हते. आत्ता चला आपण हे कधी उघड्या, कधी बघूया, असं त्यांना झालं होतं. आणि ही मॅट्रेस मी ऑलरेडीसुद्धा एक वापरलेली आहे आणि खरंच खूप छान रिझल्ट आहे. म्हणजे कंबरदुखी वगैरे जे काही असतात आपल्याला प्रॉब्लेम, ते होत नाहीत आणि झोप खूप छान लागते. तर तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही नक्कीच मागवू शकता. आणि ह्या फ्लो मॅट्रेसचे जे मॅट्रेस आहे, यांची चांगली गोष्ट म्हणजे आपण यांच्याकडे 100 डेज रिटर्न पॉलिसी आहे आणि वॉरंटी, गॅरंटी सगळं काही याच्यामध्ये येतं. आणि पॅकेजिंग तर खूप छान आहे, म्हणजे कॅप्सूल स्लीप टॅबलेटसारखं हे येतात. ह्या पॅकेजिंग मला खूप आवडते यांची. आणि ही एकदम छोटीशी अशी म्हणजे येते गादी, पण ही पूर्णपणे ओपन केल्यानंतर इतकी छान, आपण ज्या साईजमध्ये कस्टमाइज मागवलेली असते ती तितकीच मोठी येते. तर ह्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की बाबा ही खूप छोटी गादी आहे आणि ते मला म्हणत होते आत्ता एवढीशी काय गादी, कारण लग्नामध्ये वगैरे त्यांनी बघितलेलं आहे की मोठ्या गाद्या येतात, त्याच्यामुळे ते म्हणत होते की खूप छोटी गादी आहे. पण मी म्हटलं तुम्हाला एक मॅजिक दाखवते. आणि हे बघा, त्याच्यासोबत हे फ्लो मॅट्रेसचं वॉरंटी कार्डसुद्धा मिळालेलं आहे. आणि नंतर मी त्यांना घेऊन ही गादी ओपन करायला घेतली आणि जसं जसं ओपन करत होतो तसं तसं गादी जी आहे तर ती शेपमध्ये येत होती आणि त्यांना खरंच खूप भारी वाटलं. आणि पार्सल म्हटलं की लहान मुलांना खरंच खूप घाई असते, तर तनू खूप एक्सायटेड होती, कारण तिला या गादीवरती उड्या मारायच्या होत्या आणि तिला खूप नवल वाटत होतं की एवढीशी गादी मोठी कशी होईल. तर तुम्ही तिची एक्साइटमेंट बघू शकता. तर ही आहे फ्लोची ऑर्थो मॅट्रेस, जिचा कवर ॲलोवेरा जेल इन्फ्युज्ड आहे. आणि ह्याच्या
ह्याच्यामध्ये 3D एअर फ्लो टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे आणि ह्या मॅट्रेस आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे लांबी, उंची, रुंदी ह्या सगळ्या आपण आपल्यानुसार बनवून घेऊ शकतो. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे याच्यामध्ये मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामुळे आपल्या शेजारचा पार्टनर कितीही मूव्ह झाला, काहीही झालं तरी आपल्याला त्याचा बिलकुल डिस्टर्बन्स येत नाही आणि आपण आपली झोप व्यवस्थित निवांत पूर्ण करू शकतो. तर तुम्ही बघू शकता इथे आता मी पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे आणि मुलं किती जोरजोरामध्ये उड्या मारत, मुलं गादीवरती उड्या मारून एन्जॉय करत होते आणि आम्ही बघत होतो की हा ग्लास कधी पडेल कधी पडेल, पण हा शेवटपर्यंत पडला नाही. आणि ह्यांची मस्ती काही थांबतच नव्हती, कारण त्यांना तो ग्लास पाडूनच दाखवायचा होता, पण तो ग्लास काही पडलाच नाही. तर खरंच खूप बेस्ट आहे ही गादी. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि हे प्रोडक्ट टॅगसुद्धा करते, तर तुम्हाला हे स्क्रीनवरती दिसून जाईल. तुम्ही तिथनंसुद्धा हे ऑर्डर करू शकता. आणि मुलांची मस्ती चालूच होती आणि तेवढ्यात आमचे बंधू आले, तर त्यांनी पण झोपून बघितलं. आणि ही गादी म्हणजे आपल्या बॉडी शेपच्या अकॉर्डिंग ॲडजस्टसुद्धा होते. तर तुम्ही बघू शकता ते दोघं पण किती कम्फर्टेबली झोपले आहेत आणि मुलांची मस्ती नॉनस्टॉप चालू होती. आणि मग संध्याकाळी आम्ही नवरदेवाला मेहंदी काढायला घेतली, तर त्याच्या दोन्ही हातांवरती छान मेहंद्या काढल्या. तर ह्या आमच्या भावांच्याच मुली आहेत, ज्या की आम्हाला मेहंदी काढून देतात, कारण त्यांना खूप सुंदर अशी मेहंदी जमते. आणि मी पण माझी कलागिरी दाखवली, म्हणजे तनूच्या हातावरती वगैरे मी काढून दिली मेहंदी. सकाळी मग आम्ही बांगड्या भरायचा कार्यक्रम ठेवला होता, तर गावातल्या आमच्या ज्या कोणी पाहुणे आहेत आणि गावातल्या इतर बायका, तर त्यांनी बांगड्या वगैरे भरून घेतल्या. आणि तनू आणि सानूनी पण आता काकाचं लग्न आहे म्हटल्यावर पूर्ण हातभर बांगड्या भरून घेतल्या. संध्याकाळी मग नवरदेव स्वतः जेवण वाढत आहे, कारण जे काही आता आमचे पाहुणे आले होते तर ते थांबले होते, त्याच्यामुळे आम्ही जेवण भरपूर बनवलं होतं आणि मांडव वगैरे टाकला होता. आणि आज जमाव असल्यामुळे खूप धमाल होणार होती. तर इथे आता सगळेजण डान्स करतायत, मस्त एन्जॉय करत आहेत लग्नाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे पहिल्या रात्री. दुसऱ्या दिवशी आता लग्न आहे, तर त्याच्या पहिल्या दिवशी हे आमच्या घरी सगळं एन्जॉयमेंट. आणि दुसऱ्या दिवशी आता तुम्ही डायरेक्ट लग्नच बघून घ्या, कारण मला काही जास्त क्लिप्स घेताच आले नाही, कारण हे दे ते दे, हे आण ते आण, इकडे जा तिकडे जा, ह्यांना बोलव त्यांना बोलव, यामध्ये घरच्या मंडळींची खरंच खूप धावपळ होते. आणि माझ्या लग्नात मात्र मी मस्त आराम केला, पण आता बंधूच्या लग्नामध्ये माझी सगळी कसरत निघाली. तर मला काही एवढे शूट्स घेता आलेच नाही. जेवढे काही आले होते, जेवढे काही पॉसिबल होते, तर ते मी घेतले. आणि त्यातच तुम्ही आता हे पूर्ण लग्नाची जर्नी बघून घ्या. नवरीकडच्या मंडळींनी खरंच लग्नाची तयारी खूप छान केली होती आणि खूप मस्तही वाटलं. तर तुम्ही सुद्धा ह्या नवीन जोडप्याला आशीर्वाद द्या, ह्यांच्या सुखी आणि नवीन संसाराला खूप खूप तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या. आणि त्यांच्याकडनं मी तुम्हाला आत्ताच थँक्यू म्हणून टाकते, कारण कमेंट्समध्ये एवढ्या सगळ्यांना रिप्लाय देणं. आणि इथे आता आमच्या मातोश्री थोड्या इमोशनल झालेल्या आहेत, कारण आता हा आमचा सगळ्यात छोटा बंधू आणि त्याचंही लग्न झालं. तर तिला असं वाटतं की बाबा चला आपली जबाबदारी पूर्ण झाली. इतके दिवस आपण या क्षणाची वाट बघत होतो आणि आमचे बंधू पण इमोशनल झाले. तर खरंच आमचा सगळ्यात लाडका आहे आणि लहान मुलं माहीत नाही सगळ्यात लाडकीच असतात. तर लाडाने वाढलेला हा आता त्याचं लग्न झालं, तर आई पण थोडीशी इमोशनल झाली. आणि बघा हे किती छान असं स्वागत करत आहेत, असं बँड वगैरे वाजवून. तर ह्याला आमच्या भाषेमध्ये डफडा म्हणतात, बंजारा भाषेमध्ये हा खास वाजवला जातो. आणि कुठल्याही शुभ कार्याला वगैरे म्हणजे असं डफडा वाजवून एक छान असं वातावरण वाटतं. तर इथला कार्यक्रम वगैरे उरकला आणि संध्याकाळी आम्ही मग घरी आलो. तर आमच्याकडे असं असतं की गावातले जे काही नायक कारभारीण असतात तर त्या येतात आणि नवरीला तोंड वगैरे बघतात तिचं आणि मग घरात घेतात. तर असा होता प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. टाटा.